स्टुडंट्स, दिस इज अक्षय अगेन. आपण आय होप की रिफ्लेक्शन ऑफ लाईट ह्युजन्स प्रिन्सिपलनुसार आपण फॉलो केलं होतं, त्याला प्रूव्ह केलं होतं की हाऊ अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग वेवफ्रंटचे आपण रिफ्लेक्शन वगैरे त्याच्यावर आपण बघितलं होतं लास्ट टाईम. ओके, मे बी हा आत्ता जो मी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जो एक्सप्लेन करेन तो ह्याच व्हिडिओमध्ये इन्क्लूड केला जाईल मे बी. तरी पण असं अजून करू की लास्ट टाईम आपण रिफ्लेक्शनला काय काय केलं होतं, रिफ्लेक्शनला प्रूव्ह करण्यासाठी वेवफ्रंट रिफ्लेक्ट केला होता. ओके, आणि वेवफ्रंट यूज करून आपण दोन्ही अँगल प्रूव्ह केले होते कॉन्ग्रुएन्सी ट्रँगल्सचे. ओके, तर रिफ्रॅक्शनला सिमिलर केस आहे, फक्त मीडियम इथं पिक्चरमध्ये येतं. म्हणजे काय, समजा ही इंटरफेस आहे मीडियमची, दिस इज मीडियम 1 अँड दिस इज मीडियम 2. ओके, ऑप्टिकली डिफरंट आहे ते मीडियम्स. म्हणजे समजा इथं एअर आहे, इथं ग्लास आहे किंवा वॉटर आहे. मग एअरचा काहीतरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, वॉटरचा काहीतरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द प्रॉपर्टी ऑफ दिस मीडियम टू रिड्यूस द स्पीड ऑफ लाईट. ओके, म्हणजे समजा इथं एअर असेल, फॉर एक्झाम्पल लेट्स टेक एअर आहे आणि इथं काय वॉटर. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एअरमध्ये लाईटचं स्पीड जास्त असतं वॉटरपेक्षा. मग वॉटरची अशी एक प्रॉपर्टी आहे जी एअरचं स्पीड कमी करते. मग समजा वॉटरमध्ये जे स्पीड असेल त्याला आपण व्ही म्हणू, एअरमध्ये जे स्पीड असेल त्याला व्ही ए आणि वॉटरमधल्याला व्ही डब्ल्यू. तर ह्याला किती फॅक्टरनं आपण कमी करतो आहे, म्हणजे एअरमधल्या स्पीड ऑफ लाईटला किती फॅक्टरनं आपण कमी करतो आहे, म्हणजे आपल्याला वॉटरमधल्या लाईटचं स्पीड मिळेल. ह्या फॅक्टरला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. ओके, ऑप्टिकल डेन्सिटीचा तो एक हे आहे पॅरामीटर आहे, पण आपण तेवढं डीपमध्ये नको जायला. मग सिमिलर केसमध्ये इथं आता काय मला मिरर वगैरे काढायची गरज नाही, कारण वी आर टॉकिंग अबाउट दी रिफ्रॅक्शन. सो लेट्स अज्युम 2 पॅरलल रेज ऑर बीम ऑफ लाईट इज इनसाइडिंग ऑफ दिस इंटरफेस. आता मी काय करतो, इथं 2 नॉर्मल्स ड्रॉ करतो, लास्ट टाईम जे केलं तेच. आता ह्यांचा जर मला वेवफ्रंट ड्रॉ करायचं असेल, ह्या पॉईंटला ए म्हटलं मी, आणि इथून मला जर वेवफ्रंट ड्रॉ करायचं असेल तर प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर पाहिजे होतो नेहमी, करेक्ट ना. मग हा जो अँगल आला याला आपण अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणू, बरोबर. रिफ्लेक्शनला हेच केलं होतं आपण, सिमिलर. ओके, आता प्रॉब्लेम काय होता रिफ्लेक्शनला, ए इथं रीच झाला, समजा ह्याचं स्पीड इथलं V1 आहे असं समजा. ओके, ए इथं रीच झाला, पण बी अजून व्हायचा होता. रिफ्लेक्शनमध्ये काय केलं आपण, मग एला परत इथं त्यानं स्वतःचा एक सेकंडरी वेवलेट तयार करायला लागला होता असा. मग हे नंतर ए जसा पोचला त्यानंतर थोड्या टाईम नंतर हे असे खाली पोचायला लागले. मग त्यांचे छोटे 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 असे वेवलेट तयार होत गेले आणि त्यानुसार असा रिफ्लेक्टेड वेवफ्रंट तयार झाला होता. पण इथं बाउंड्रीच्या पलीकडे जात आहे. म्हणजे काय, समजा तर मी काय करतो, ह्याला पॉईंट सी म्हणतो. तर बी सी जी लेंथ आहे, ओके, तिला कवर करण्यासाठी ह्या बीला ॲट अ स्पीड V1 काहीतरी टाईम लागला असेल, त्याला आपण टी म्हणू. पण त्याच वेळेला ए बाउंड्रीला टच केला. समजून घ्या काय म्हणतो, लॉजिक समजून घ्या, कारण नंतर लिहायचं कसं वगैरे ते नंतर बघू. एनं ॲट टाईम टी इज इक्वल टू 0ला बाउंड्रीला टच केला आहे, करेक्ट. आणि त्यावेळी बीनं केलेलं नाही अजून, बी हॅझंट रीच द पॉईंट सी ॲट. मग बीला इथे येण्यासाठी समजा टाईम टी लागला, तर मी डिस्टन्स बी सी आय कॅन राईट इट ॲज V1 इंटू टी, करेक्ट. म्हणजे टाईम टी इज इक्वल टू टीला हा बी पॉईंट इथं असेल, पण तोपर्यंत ए इथं नसणार ना. एनं बाउंड्रीच्या पलीकडे एक सेकंडरी वेवलेट तयार केली असणार आहे, कळत आहे, जिला टाईम किती लागला टी. पण ह्याचे जे रेडियस असणार आहे याचा, तो V1 टी नसणार आहे, कारण बाउंड्रीच्या पलीकडं लाईटचं स्पीड किती असणार आहे V2. त्यामुळे ह्याचा जो रेडियस असणार आहे, ह्याचा रेडियस किती असणार सेकंडरी वेवलेटचा, V2 इंटू टी. येतं लक्षात. मग हा इथं रीच झाला, समजा पॉईंट एनं सेकंडरी वेवलेट तयार केली ॲट टाईम टी. त्यानंतर हा पॉईंट इथं रीच झाला, त्यानं स्वतःची एक सेकंडरी वेवलेट तयार केली काहीतरी, करेक्ट. त्यानंतर हा पॉईंट इथे रीच झाला, त्यानं स्वतःची काहीतरी वेवलेट तयार केली. त्यानंतर हा पॉईंट असे छोटे 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 वेवलेट्स तयार होत गेले आणि शेवटी आपण एक एन्व्हलप बनवला असा.
कॉमन टँजंटचा आणि इथे हे परपेंडिक्युलर पाहिजे. म्हणजे हा जो होता अगोदरचा येणारा हा इन्सिडंट वेव्हफ्रंट होता, इन्सिडंट वेव्हफ्रंट. आणि हा जो झाला आहे हा कसला आहे, रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट. कळते का? मी तुम्हाला जे एक्सप्लेन करतो आहे त्यात माझं फक्त एकच इंटेन्शन आहे की तुम्हाला हे क्लिअर झालं पाहिजे. ओके, असा बनवू आपण म्हणजे थोडा परपेंडिक्युलर वाटेल. आणि ह्या पॉईंटला म्हणू डी. ह्या डायग्राम्स वगैरे तुम्ही व्यवस्थित काढाल, पण समजून घ्या हे असं तिरकगज होत गेलं आहे. कारण ए पॉईंट रीच झाले हे सगळे पॉईंट रीच झालेले नाही आहेत. ए पॉईंटनं स्वतःची वेवलेट तयार करूपर्यंत हा याला इथं पोचायचं आहे आणि त्यानंतर स्वतःची वेवलेट तयार करायची. ह्याला इथं पोचायचं त्यानंतर मग प्रत्येकाचे असे वेवलेट छोटे होत जाणार. आणि आपण नवीन वेवफ्रंट, न्यू वेवफ्रंट कसा तयार करतो ह्युजन्स प्रिन्सिपलनुसार, बाय टेकिंग अ कॉमन टँजंट विथ ऑल दोज स्मॉल वेवफ्रंट्स किंवा न्यू वेवलेट्स. कळते का? मग हा काय असणार आपल्याला, रिफ्लेक्टेड वेवफ्रंट. मग इथं आपल्याला जसं आपण रिफ्लेक्शनमध्ये बघितलं होतं अशा प्रकारचे काहीतरी ट्रँगल्स आले होते दोन, बरोबर ना. मग हे परपेंडिक्युलर होते आणि ह्या दोघांना कॉन्ग्रुएंट आपण प्रूव्ह केलं होतं. तसंच इथं आपण काय करू, ह्या क्वाड्रिलॅटरल जो दिसतो आहे त्याला आपण जरा व्यवस्थित बघू, समजून घ्या. हा पॉईंट बी आहे, हा पॉईंट ए आहे. आता तुम्हाला लक्षात येईल ह्याची साईज थोडी मोठी दिसते ह्याच्यापेक्षा. असं का होतं आहे, कारण इथलं स्पीड वेगळं आहे त्यामुळे हा सुद्धा डिस्टन्स ह्याच्यापेक्षा कमी असणार आहे. कमी असेल किंवा जास्त असेल हे मीडियमवर डिपेंड करेल, पण हे दोघांची लेंथ जी आहे ती वेगळी असणार आहे. दिस इज नॉट इक्वल टू दिस, बी सी इज नॉट इक्वल टू ए डी. पण ह्या दोघांच्यात आपल्याला हे दिसू शकतं ए सी कॉमन आहे आणि हे दोन्ही जे अँगल्स आहेत ते सुद्धा कसे आहेत, 90 डिग्री आहेत. ओके, आता लक्ष द्या, ह्या जर दोन लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर असतील आणि हा जर अँगल आय असेल तर हा सुद्धा अँगल काय आहे, आय. करेक्ट. समजा हा अँगल आर असेल, समजून घ्या, हा अँगल आर असेल तर हा काय असणार, हा 90 डिग्री असल्यामुळं, किंवा तुम्ही ह्या व्हर्टिकलला हा 90 पकडा, हा आर असला तर हा 90 मायनस आर असणार. इथं ऑलरेडी 90 आहे म्हणजे हा काय असणार, आर. कळते का, जॉमेट्री कळली काही. व्हर्टिकल आहे तसा, हा अँगल आर आहे, हे तिघांची बेरीज 1 2 3 180 आली पाहिजे. त्यात ऑलरेडी 90 ऑक्युपाय करून टाकलं आहे त्यामुळे दोघांची ॲडिशन 90 झाली पाहिजे. हा आर आहे त्यामुळं हा 90 मायनस आर आणि त्यामुळं हा काय, आर. ओके, आणि हा अँगल काय, आय. करेक्ट का. आता ही बी सी जी लेंथ आहे ती काय आहे, V1 × T आहे, बरोबर. इथून इथंपर्यंतची बघितली आपण, कारण ह्या मीडियममध्ये स्पीड किती आहे लाईटचं, V1. आणि ए डी जो आहे ती लेंथ किती आहे, V2 × T, कारण पलीकडच्या मीडियममध्ये लाईटचं स्पीड किती आहे, V2. ओके, आणि ए सी कॉमन आहे. मग मी काय करतो, साईन आय म्हणजे साईन ऑफ दिस अँगल, ह्या अँगलचा साईन कसं लिहिणार मी, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. इथं हा हायपोटेनस नाही आहे, हायपोटेनस दी लार्जेस्ट साईड ऑफ दिस राईट अँगल ट्रँगल, त्यामुळे हा हायपोटेनस असणार आहे. सो फॉर साईन आय कॅन राईट V1T अपॉन AC, बरोबर. अँड आय कॅन राईट साईन आर ॲज AD किती आहे, V2T अपॉन AC, दोघांच्यात कॉमन आहे हायपोटेनस, बरोबर. सो आय कॅन राईट साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू दिस अपॉन दिस केलं तर हे टी AC वगैरे सगळं निघून जाईल, काय येईल, V1 अपॉन V2, बरोबर. आता V1 आणि V2 ह्या मीडियमच्या प्रॉपर्टीज आहेत लाईटच्या स्पीडच्या, त्यामुळे हे दोघंसुद्धा काय असणार आहेत, कॉन्स्टंट. तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स बदलला म्हणून ह्या स्पीड बदलणार नाहीत, हे स्पीड अशा आहेत म्हणून हे दोघं बदलणार आहेत. त्यामुळं ह्या दोघांचा जो रेशो आहे तो काय, कॉन्स्टंट. अँड दिस प्रूव्ज दी लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. समजते प्रूफ कसं केलं आपण, काय केलं आहे. ओके, मग इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर साईन आय इज इक्वल टू साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू V1 अपॉन V2. हे मे बी तुम्ही 10th क्लासमध्ये किंवा जॉमेट्रिक ऑप्टिक्समध्ये सुद्धा बघितलं असेल, रे ऑप्टिक्समध्ये असा रेशो. आता साईन आय अपॉन साईन आर ह्याला सुद्धा अजून तुम्ही कसं लिहू शकता, साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू मग V1 अपॉन V2
आणि तुम्ही काय करू शकता, समजा लाईटचं स्पीड किती आहे ह्या मीडियममध्ये V1, म्हणजे ओरिजिनल जे स्पीड असतं C व्हॅक्यूममधलं त्याला येताना कितीनं रिड्यूस केला, त्याच्या स्वतःच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनं. आणि V2नं काय केलं, C/μ2, म्हणजे हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस. त्यामुळे मी त्याला μ2/μ1 म्हणू शकतो. हे सगळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत. तुमच्या बुकमध्ये मे बी ते N1 N2 दिले असतील, पण आपण समजून घेऊ. म्हणजे तुम्ही आता समजून घे, मी जनरली टीचिंग करताना μ1 μ2च घेतो, ते समजण्यासाठी सोपं पडतं. ओके. आता अजून एक जे स्पीड असतं लाईटचं ते काय असतं, फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा. आता समजून घ्या, इथं हे दोन्ही जे आपण डिस्टन्स काढत होतो ह्या टाईम सेम होता, त्यामुळे फ्रिक्वेन्सीसुद्धा सेम राहते. नेहमी लक्षात ठेवायचं, बी इट रिफ्लेक्शन और रिफ्रॅक्शन, फ्रिक्वेन्सी ऑलवेज रिमेन्स दी कॉन्स्टंट. ह्या दोघांच्यात बदल होत जातो. मला व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणजे लॅम्बडाला चेंज व्हायला पाहिजे, आणि हे दोघं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे तुम्ही ह्याला कसं लिहू शकता, λ1/λ2. समजून घ्या फक्त, हे डायरेक्टली सगळे हे आहेत, कनेक्टेड आहेत हे तिन्ही. जे साईन आहे ह्या मीडियम 1मधली प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी म्हणजे पॅरामीटर आहे. V1 म्हणजे मीडियम 1मधला काय आहे, तो स्पीड आहे. λ1 म्हणजे मीडियम 1मधली वेव्हलेंथ आहे. फक्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो, उलटा होतो. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. ओके. आता तुम्हाला एवढं बेसिक लक्षात आलं असेल की मीडियमचं जे स्पीड असतं लाईटचं ते कसं लिहितो आपण, ओरिजिनल स्पीड म्हणजे 3 × 10⁸ डिवायडेड बाय त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके. आणि व्हीलाच मी F लॅम्बडा लिहू शकतो = C/μ. म्हणजे लॅम्बडा, कारण हे F आणि C कॉन्स्टंट आहेत. C युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे लाईटच्या स्पीडचा, कुठला, व्हॅक्यूममधला. आणि हा Fसुद्धा कसा आहे, कॉन्स्टंट. रिफ्लेक्शन असू दे, रिफ्रॅक्शन असू दे, फ्रिक्वेन्सी कधी बदलते वगैरे नंतर बघू आपण, पण रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शनला फ्रिक्वेन्सी नेहमी सेम राहते. ओके. त्यामुळे दोघं कसे आहेत, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे जर तुम्ही फॉर एक्झाम्पल एअरमधून जर लाईट ग्लासमध्ये जात असाल तर लाईटची जी फ्रिक्वेन्सी आहे, वेव्हलेंथ आहे, ती काय होणार, कमी होणार. जसं स्पीड कमी होतं तसंच काय होते, वेव्हलेंथसुद्धा कमी होते. फ्रिक्वेन्सी ऑलवेज रिमेन्स दी सेम, लक्षात ठेवायचं. मग ह्याच्यासाठी आता हे तुमच्या बुकमध्ये घेतलं आहे म्हणून, नाही तर आपण डायरेक्ट सॉल्व्ड एक्झाम्पल सुरू केले असते. समजा हा एक असा इंटरफेस आहे, इथं मीडियम 1 आहे आणि इथं मीडियम 2 आहे. ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 आहे, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 आहे. इथलं स्पीड V1 आहे, इथलं स्पीड V2 आहे. आय एम टॉकिंग अबाउट वॉट, लाईट स्पीड. आणि लाईटमध्ये कशा असतात रे, भरपूर इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे स्पेक्ट्रम मोठा आहे तो, रेडिओ वेव्सपासून गॅमा रेजपर्यंत वगैरे सगळं आहे, आणि व्हिजिबल रेंज पण आहे. त्यामुळे आपण काय करायचं, ह्याचा स्टडी करताना मोनोक्रोमॅटिक लाईट यूज करायची. मोनोक्रोमॅटिकचा अर्थ समजून घ्या, एकदम बेसिक सांगतो, त्याच्यात डीपमध्ये जात नाही. क्रोमॅटिक, मोनो म्हणजे काय, एक, सिंगल, 1. क्रोमॅटिकला तुम्ही कलरशी काय करू शकता, रिलेट करू शकता. आणि कलर म्हणजे काय, एका पर्टिक्युलर वेव्हलेंथबद्दल सांगतो येतो. लाईटचा कलर कशावर डिपेंड करतो, वेव्हलेंथवर. ठीक आहे. त्यामुळे एका वेव्हलेंथची लाईटबद्दल आपण स्टडी करायचं. मग समजा मी नॉर्मल इन्सिडन्सबद्दल बोलतो. नॉर्मल इन्सिडन्सचा अर्थ काय समजून घ्या. when the light incides on the boundary at angle I = 0, जसा परपेंडिक्युलर येतो त्यावेळी ह्याचं बेंडिंग होत नाही, पण तरी पण आपण याला काय म्हणतो, रिफ्रॅक्शनच म्हणतो. लक्षात ठेवायचं का म्हणतो बघा. आता इथलं स्पीड किती आहे या लाईटचं, V1. मग मी इथं वेव्हफ्रंट काढले समजा असे. ओके. मग इथून इथं वेव्हफ्रंटला येण्यासाठी टाईम पिरियड T लागतो आहे, तर मग इथं वेव्हलेंथ असेल ना स्वतःची काहीतरी, कळत आहे. हा डिस्टन्स एवढा असणार आहे असा. मी काय करतो आहे, सेकंडरी वेव्हलेट काढतो. मग ही पहिला वेव्हफ्रंट आहे, वेव्हफ्रंट 1. ठीक आहे. मग इथं ह्याच्यावरचा प्रत्येक पॉईंट काय म्हणून ॲक्ट करणार, सेकंडरी सोर्स, स्वतःची वेव्हलेट तयार करणार तो. त्याला परत कॉमन टेंजन काढली की काय बनणार, वेव्हफ्रंट 2. मग इथला प्रत्येक पॉईंट परत काय बनणार, सेकंडरी सोर्स बनणार. येतं लक्षात. आणि तो काय बनवणार, वेव्हफ्रंट 3. हे कुठं सुरू आहे, सगळं मीडियम 1मध्ये सुरू आहे, अजून मीडियम 2मध्ये गेलेलं नाही. इथं हे जे डिस्टन्सेस आहेत, हे डिस्टन्सेस जे आहेत ते काय लिहितो आपण, V1 × T लिहितो. आता जसं हे मीडियम 2मध्ये जाईल त्यावेळी ह्यांच्यातला डिस्टन्स कमी होणार. म्हणजे इफ आय टॉक अबाउट दी सेम टाईम, इथं हे नवीन वेव्हफ्रंट बनण्यासाठी समजा 2 सेकंद लागत असतील आणि तेवढाच 2 सेकंद मी इथं टाकला,
तर हा जो डिस्टन्स आहे हा फक्त टाईमवर डिपेंड करत नाही, हा व्हेलॉसिटीवर पण करतो आहे. आणि ह्या मीडियममधली जी व्हेलॉसिटी आहे ती कमी आहे, त्यामुळे इथला वेव्हफ्रंट जो आहे तो जवळपास असा पॅक्ड दिसेल तुम्हाला असा. कळतं आहे? म्हणजे हे डिस्टन्सेस काय होत गेले, कमी 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 होत गेले. आणि तुम्ही ह्यालाच काय करू शकता, रिलेट करू शकता आपल्या वेव्हलेंथशी. बिकॉज वेन द स्पीड ऑफ लाईट गोज डाऊन, वेव्हलेंथ ऑल्सो गोज डाऊन अँड फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. कळतं आहे? मग इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजा जास्त असेल तर हा जो डिस्टन्स आहे किंवा तुम्ही नॉर्मली काय म्हणा वेव्हलेंथ जी आहे ती काय झाली, कमी झाली. ओके, आय होप हे समजलं आहे तुम्हाला. हे छोटे छोटे बबल जे काढलेत मी, हे काय काढले ते सेकंडरी वेव्हलेट. आणि सेकंडरी वेव्हलेट पूर्ण बनते पण त्यातली बॅकवर्ड आपण यूज करत नाही, ओन्ली फॉरवर्ड यूज करतो ह्युजन्सच्या प्रिन्सिपलनुसार. ओके, समजा हेच एक्झाम्पल ऑब्लिक इन्सिडन्सला विचारलं तर हे नॉर्मल इन्सिडन्स होता. ओके, हे समजा ऑब्लिक इन्सिडन्सला विचारलं तुम्हाला, म्हणजे दोन असे द अँगल ऑफ इन्सिडन्स इज नॉट झिरो, काहीतरी आहेत, तर काय होणार आहे, थोडंसं आत बेंड होतं, मग असे बघितले आपण असं. आणि अँगल स्नेल्स लॉ प्रमाणे आपण लिहितो आहे. स्नेल्स लॉ तुम्हाला आठवतो आहे ना, साइन अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर इथं बघा हे जे वेव्हफ्रंट होते हे एवढे फॉर टाईम टीला एवढे डिस्टंट होते, असे लांब लांब होते. जसे ते आत येतील तसं त्यांच्यातलं डिस्टन्स कमी कमी होत जाणार. ओके, हे फक्त लॉजिक सांगतो आहे तुम्हाला. तुम्ही हे परत काय कराल, एक्झामसाठी रिवाईज करताना वगैरे प्रॉपरली बघाल त्याला. कारण कसं एकदा तुम्हाला लॉजिक समजलं ना, परत त्याला वेगळं रटायची वगैरे काही गरज नसते. इथले जे डिस्टन्सेस आहेत किंवा वेव्हलेंथ म्हणा तुम्ही, इथली जास्त आहे, इथली काय कमी. बिकॉज इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे आणि इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी. बिकॉज इथलं स्पीड जास्त आहे आणि इथलं स्पीड कमी. कळते का? असं मोठा आवाज ढळू शकतो तुम्ही 6-7 लाईनचं ह्याच्यावर नुसतं. ओके, सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये पहिला एक्झाम्पल बघू आपण. थोडंसं हे आहे लॉजिकल आहे, त्यामुळे तुम्हाला एकदम नाही जमलं डोंट वरी. मी सुद्धा तुम्हाला ॲज अ टीचिंगमध्ये घेतो आहे. ओके, काय म्हणते, ड्रॉ रिफ्रॅक्टिव्ह वेव्हफ्रंट्स. आता रिफ्रॅक्टिव्ह वेव्हफ्रंट आपण मगाशी ग्लास स्लॅबच्या बाउंड्रीसाठी वगैरे बघितला होता, हे थोडं वेगळं आहे. फॉर फॉलोइंग ऑप्टिकल डिव्हायसेस. आता हा जो दिसतो आहे तुम्हाला, हा प्रिझम दिसतो आहे बरोबर. हे प्रिझममध्ये समजा लाईट अशी आली सरळ, तर काय होते रे, बेंड होते. करेक्ट, समजा अशी बेंड झाली बरोबर ना. तर अशी जर लाईट येत होती आणि त्यानंतर अशी जर जात असेल तर ह्याचा वेव्हफ्रंट असा होता अगोदरचा, तोच आता कसा झाला, थोडासा असा तिरका झाला बरोबर. दिस इज युअर आन्सर फॉर फर्स्ट डायग्रॅम. बेसिक आहे, काय ह्यात एवढं टफ नाही, मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगतो आहे. सेकंडमध्ये ही कुठली लेन्स आहे, कॉन्केव्ह लेन्स नाही, कॉन्व्हेक्स लेन्स. करेक्ट, कॉन्व्हेक्स लेन्सला समजा पॅरल बीम आली तर काय होते ती, त्याला कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणतो आपण. म्हणजे काय करते ती, कॉन्व्हर्ज करते. म्हणजे वेव्हफ्रंट जो होता असा होता, शॉर्टमध्ये ड्रॉ करतो आहे, तो कसा झाला आता, किंवा असं. आता हे जर रेज असे जात असतील तर पॅरल असा प्लेनार नसणार, हा कसा असणार, स्पेरिकल असणार बरोबर. मी पूर्ण काढत नाही, छोटाच काढतो. ओके, तर तुम्ही ह्याचं सांगा, ही कसली मिरर आहे, कॉन्व्हेक्स मिरर की कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स नाही कॉन्केव्ह. करेक्ट. समजा इथून जर पॅरल बीम ऑफ रेज आले, पॅरल बीमला वेव्हफ्रंट कसा असतो, प्लेनार असतो. ते इथं गेल्यानंतर काय होणार, ते कॉन्व्हर्ज होणार. कॉन्व्हर्ज झाली की रेज अशी येणार आणि अशा आल्यावर आपण प्लेनार नाही काढू शकत. काय काढू शकतो, कसं काढू शकतो याला, वेव्हफ्रंट असा स्पेरिकल. हे तर सगळीकडे काय होतं, त्यांची डायरेक्शन समोरच होती, ह्याचे पुढं निघालं आणि रिफ्लेक्टेड म्हणून मागं आलं. ओके, त्यामुळे याला रिफ्रॅक्टेड म्हणू शकत नाही. या दोघांसाठी रिफ्रॅक्टेड आणि तिसऱ्यासाठी रिफ्लेक्टेड. ओके, एक्झाम्पल बघा, द विजिबल रेंज इन व्हॅक्यूम फॉर ह्युमन आय इज 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. सर, what will be the range in a medium with refractive index is equal to 2. एक हायपोथेटिकली तुम्ही अशा कुठल्या मीडियममध्ये जगू शकत नाही ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 आहे. आणि समजून घ्या की कितली काही विजिबल रेंज असेल वगैरे काय, असं एकदम तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी हा प्रॉब्लेम बनवला गेला. तुमचं लॉजिक कसं अप्लाय करतात त्याच्यावर. विजिबल रेंज किती दिली, म्हणजे समजा आपण काय म्हणू, फक्त 400 नॅनोमीटरबद्दल आपण काय करू, विचार करू, म्हणजे 700चा पण तेच होऊन जाईल. आपण बघितलं आहे जेव्हा
मीडियम बदलतं त्यावेळी वेवलेंथ चेंज होते, फक्त फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. स्पीड, वेवलेंथ सगळं चेंज होतं. टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी सेम राहते. ओके. त्यामुळं आता इथं पहिलं जे मीडियम आहे ते काय व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो 1 आणि ह्याचा किती आहे 2. ऑब्वियसली इथं समजा λ1 जे आहे ते किती आहे 400 नॅनोमीटर आहे. आता जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये जर हा गेला तर कमी होणार का जास्त होणार. ह्याचं तेच होतं जे लाईटच्या स्पीड बदल होतं. स्पीड जर इकडं जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या मीडियममध्ये गेला तर स्पीड कमी होतं, तसंच वेवलेंथसुद्धा कमी होते. आणि तो 1 to 2ला गेलं तर ह्याचं काय होणार हाफ होणार. म्हणजे ह्याची जी नवीन वेवलेंथ असणार ती किती असणार 200 नॅनोमीटर्स. बरोबर. तेच 700चं पण तेच होणार. इथली λ2 म्हणजे समजा 700 नॅनोमीटर्स असेल तर इथली λ2 डॅश नवीन मीडियममधली किती होणार 350 नॅनोमीटर. त्यामुळे जी विजिबल रेंज असणार ती किती असणार 200 नॅनोमीटर्स टू 350 नॅनोमीटर्स. कळतं आहे. स्क्वेअर ब्रॅकेट लावतो. ही रेंज असणार. दिस इज युअर आन्सर. समजलं ना तुम्हाला. म्हणजे इथं फक्त आपल्याला करायचं काय, वेवलेंथ कमी झाली की जास्त झाली आहे कशावरून ठरवतो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेसवरून. अजून एक तसलंच एक्झाम्पल बघू. द रेडियस ऑफ ए सेकंडरी वेवलेट इज 3 सेंटीमीटर इन अ medium with refractive index 1.6. The radius of the secondary wavelet in a medium with refractive index 1.25 will be. हा क्वेश्चन वाचता वाचता लगेच डोक्यात क्लिक झालं पाहिजे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी झाला त्यामुळे रेडियस जो आहे तो वाढणार. बिकॉज सेकंडरी वेवलेटचा जो रेडियस असतो तो काय असतो v/t. आठवतं आहे का. समजा हा एक वेवफ्रंट आहे, इथला एक पार्टिकल आहे कुठला तर, त्यानं काय बनवलं स्वतःच्या अराउंड एक स्पेरिकल वेवफ्रंट तयार केला असा. ह्याचा जो रेडियस असतो रेडियस तो काय लिहितो आपण ह्याचं स्पीड इंटू टाईम t. ठीक आहे. मग हे मीडियम 1बद्दल बोलत असेल तर इथलं स्पीड किती आहे v1 आणि इथलं जर रेडियस म्हटला मी तर ते किती असणार v2 इंटू t. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर कमी झाला तर स्पीड वाढणार की नाही, त्यामुळे इथला रेडियससुद्धा काय होणार वाढणार. ओके. मग इथं काय कॉमन आहे रे टाईम टी. त्यापेक्षा आपण काय म्हणू पहिल्यांदा प्रॉपरली सोडूयाला. किती आहे हा 3 सेंटीमीटर. स्पीड ह्याचं माहीत नाही किती v1 म्हणू आणि टाईम किती आहे टी. ओके. आणि फॉर सेकंड केस द रेडियस फॉर सेकंड मीडियम रेडियस इज r. ओके. स्पीड किती आहे v2 इंटू टाईम टी. ओके. ह्याला इक्वेशन 1 म्हणू, याला 2 म्हणू. डिवायडिंग 1 with 2 किंवा 2 with 1 करू. r/3 इज इक्वल टू v2/v1. टीला टी कॅन्सल होऊन जाईल. ओके. तर v2/v1 हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला एक्झॅक्टली काय असतं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. त्यामुळे काय होणार μ1/μ2. बरोबर. हे आता निघून जाऊ. ह्या दोघांचं फक्त रिलेशन बघायचं आपल्याला. तर r इज इक्वल टू 3 इंटू μ1/μ2. सबस्टिट्यूटिंग दी व्हॅल्यूज 3 इंटू μ1 किती आहे पहिल्या मीडियमचा 1.6 आणि दुसरा किती आहे 1.25. याला सोडवलं तुम्ही तर आन्सर अराउंड 3.84 सेंटीमीटर्स येतं. हे आन्सर बघितलेलं आहे मी त्यामुळे सांगू. तुमचं जर आन्सर 3पेक्षा कमीच असेल तर तुम्ही फक्त इथं रेशो घ्यायला चुकला एवढं लक्षात ठेवा. कारण बाय लॉजिक आपल्याला माहिती आहे की इथलं जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी होत असेल तर स्पीड वाढलं पाहिजे. स्पीड वाढलं तर रेडियस पण वाढला पाहिजे. ओके.